वासनिक साहेब आणि आतापर्यंत ज्यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण अतिशय सुंदर असं कीर्तन ऐकलं असे हरिभक्त परायण निंबाजी महाराज नागड। है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अब तक नहीं नीचे पड़ी। कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है अब तक जगना डला, पर संत ही का पुण्य है आज तक जगना डला। आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भारत देशाचं आज गणराज्य दिन आपण प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतामध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा करीत आहोत। आपल्याला माहिती आहे आपल्या भारत देशाचा इतिहास, आपल्या भारत देशाचा इतिहास जर बघितला तर अत्यंत संघर्षमय असा इतिहास आहे। सुरुवातीला आपल्या भारत देशावर मुघलांचं आक्रमण झालं, मराठ्यांनी पराक्रम केला, त्यानंतर इंग्रजांचं आक्रमण झालं, थोर महापुरुषांनी पराक्रम केला, परंतु त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर जेव्हा समाजामध्ये विकृत परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा या स्वातंत्र्याचं रूपांतर आपल्या स्वराज्यामध्ये करायचं होतं, चांगलं ग्रामराज्य रामराज्य निर्माण करायचं होतं, तेव्हा या विकृत परिस्थितीतून दूर काढण्याकरिता आपल्या समोर पुढे जन्म घेतला या संत थोर महापुरुषांनी समाजामध्ये जन्म घेतला। म्हणून म्हणतात की उन्हे दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परी केल्याचा स्पर्श नसे अंतरी, चमत्कारी संतांचे। आणि त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनाचा त्याग करून जनसेवेचे कार्य आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेले असे ज्यांची पुण्यतिथी असे श्री समर्थ एकनाथ महाराज, वंदनीय राष्ट्रसंत श्री गुरुजी महाराज। आणि आपल्या 19 तारखेपासून आपल्या या मुडाली या गावामध्ये सप्ताहाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि सतत 7 दिवस 19 तारखेपासून त्यांच्या सुश्राव्य वाणीतून आपण अतिशय सुंदर असं गोड असं सप्ताहाचा कार्यक्रम होता। असे हरिभक्त परायण संजयजी शिंदे महाराज, सबसे ऊंचा दान है वो, सबसे ऊंचा दान है वो जो देता सत्य ज्ञान है वो। कारण असं म्हणतात की उपदेश भी तो कष्ट है, सबको सुविधा है नहीं, सतबात को समझे बिना उपदेश होता ही नहीं, जिस बात को हम जानते उसको यथावत बोल दो, ऐसी कला ही चाहिए होता नहीं है उस बिना, ऐसी कला ही चाहिए होता नहीं है उस बिना। त्यांनी सत्याचं ज्ञान आपल्यामध्ये अवगत केलं आणि जगामध्ये त्या समाजामध्ये जे उपदेश देण्याचं काम करत आहे असे श्री निंबाजी महाराज नागड आणि शिंदे महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून आपल्याला ज्ञानाचं दर्शन होत आहे। लक्षात घ्या इतका मोठा जनसमुदाय इथे उपस्थित झाला आहे। अर्थात निंबाजी महाराज नागड यांनी आपल्याला म्हटलं की इतकी मोठी गर्दी आपल्या या कोंढरे गावामध्ये आहे। लक्षात घ्या महाराज म्हणतात की आंखों में दर्शन है, चिंतन में पूजन है। आपण आपल्या डोळ्याने दर्शन घेताय श्री समर्थ एकनाथ महाराजांचं, परंतु लक्षात घ्या केवळ संतांचं दर्शन घेऊन चालणार नाही तर त्यापूर्वी काय म्हटलं, चिंतन में पूजन आहे। जोपर्यंत तुम्ही चिंतन करणार नाही, सुरुवातीलाच महाराजांनी सांगितलं केवळ शरीराचं सुख दिसून चालणार नाही, आपलं मन आनंदी पाहिजे, आपलं मन चंचल नको, मन चांगल्या मार्गाने पाहिजे। कारण म्हणतात की यह मन सदा चंचल ही है, इसका सभी को है पता, श्री कृष्ण राम भी साक्ष्य देते और की है क्या कथा, इसे अगर संग में ली जाकर बांधते तब पूर्ण होते स्वास्थ्य सुख में दुख ही न बांधते, तब पूर्ण होते स्वास्थ्य सुख में दुख ही न बांधते। अशा तुमच्या चंचल मनाला एका चांगल्या विचारामध्ये कन्वर्ट करण्यासाठी ही जी गर्दी आहे, आपल्याला माहिती आहे गर्दी एका राजकीय काम एका राजकीय कुठेतरी मोर्चा असेल तिथे पण गर्दी मिळते, कुठे एका बस स्टँड कुठं आपण बस स्टँड जातो तिथे पण गर्दी मिळते, परंतु या ठिकाणी जी गर्दी आहे ना, या ठिकाणी जी गर्दी आहे हे संत महापुरुषांच्या विचारांची गर्दी आहे, एका चांगल्या विचाराची गर्दी आहे, एका चांगल्या उद्देशातून एका चांगल्या ध्येयातून एक चांगला विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे याकरिता ही गर्दी आहे। कारण मानव जन्म हीरा मिला पर छीन तूने क्या किया, पशु की तरह इंद्रिय भोगों में उसे बहका दिया, इसे अगर सत्संग में ली जाकर बांधते तब पूर्ण होते स्वास्थ्य सुख में दुख ही न बांधते, तब पूर्ण होते स्वास्थ्य सुख में दुख ही न बांधते। इतना अनमोल आपल्याला जन्म
दिलेला आहे आणि त्यांची वाटचाल योग्य मार्गाने झाली पाहिजे. त्याकरिता अत्यंत अशा चांगल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन श्री समर्थ एकनाथ महाराज देवस्थान समितीच्या वतीने मागील अनेक वर्षापासून आम्ही करत आहे. कारण असं म्हणतात, लक्षात घ्या, थोडंसं मी 5 मिनिटांमध्ये आपलं आठवतो, पण काही गोष्टी आपण घेऊन गेलं पाहिजे. केवळ येऊन चालणार नाही, महाप्रसाद घेऊन चालणार नाही, आपण इथून काहीतरी गोष्टी घेऊन गेलं पाहिजे. लक्षात घ्या, महाराज म्हणतात की अज्ञानाने विकार वाजती, अज्ञानाने लाभते कुसंगती, अज्ञानाने दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची तुझे दर्शन म्हणजे ज्ञान. देवाचं दर्शन जर काय आहे तर ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याला घेऊन जायचं आहे. कारण जवळ अंतरी आत्मा कळला तेव्हा आपल्याकडची विश्व पाहू लागला. जैसा दिव्य दृष्टीचा प्रकाश गवसला अर्जुनालाही, त्या अर्जुनाला स्वतःमधला जेव्हा प्रकाश गवसला तेव्हा त्याला श्रीकृष्णाच्या विराट रूपाचं दर्शन झालं. त्याच प्रकारे ती शक्ती तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे, फक्त त्या शक्तीची ओळख झाली पाहिजे. त्या शक्तीची ज्या दिवशी तुम्हाला ओळख होईल त्या दिवशी नक्कीच श्री समर्थ एकनाथ महाराजांच्या विराट रूपाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचे तुम्ही भाग्यवान आहे. याकरिता सर्वांनी जोरदार टाळ्या तुमच्या सर्व या भक्तांसाठी झाल्या पाहिजे असं मी म्हणतो. कारण लक्षात घ्या, सर्व धर्म ग्रंथाचा एकच नारा आहे. लक्षात घ्या, सर्व धर्म ग्रंथांचा एकच सार शुद्ध करावे हृदय. आपल्या सर्वांचं हृदय शुद्ध झालं पाहिजे, आपल्या सर्वांचं मन शुद्ध झालं पाहिजे. हा आमचा एक शुद्ध हेतू आहे. कारण मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्याचा व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी व्हावा. कोणासही हेच शिकणे ग्रंथ कोणत्या मंदिरातून आणि आपल्याला हेच त्या ग्रंथ कोणत्या आणि मंदिरातून शिकायचं आहे. आणि आम्हाला फार अभिमान वाटतो की श्री स्वर्गीय जगन्नाथजी गावंडे बाबा आणि उपस्थितीत असलेले चौधरी काका यांच्या पुढाकाराने या गावामध्ये इतकं मोठं कार्य चालू आहे. कारण आपण आम्ही गावामध्ये बघतो कार्यक्रम फक्त कार्यक्रमापुरते राहते, परंतु मला अभिमानाने सांगावं असं वाटते, या कोलारी या गावामध्ये फक्त कार्यक्रमापुरता राहता, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्याचा क्रम वर्षभर आम्ही चालवत असतो. आणि या महान कार्यासाठी, कारण एकनाथ महाराजांनी चमत्कार म्हणजे काय आहे, याच्यापेक्षा मोठा चमत्कार काहीच होऊ शकत नाही. इतकं छोट्याशा गावामध्ये इतकं मोठं भव्य सभा मंडप आणि इतकं मोठं वर्तमान झालं आहे. इतकं मोठं कारण मंदिर म्हणजे पाठशाळा, चाले शिक्षणाचा सोहळा. मंदिर म्हणजे ही पाठशाळा आहे. यातून चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगला बोध घेतला पाहिजे. आणि आज एकनाथ महाराज आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही उन्हाळ्यामध्ये तागड महाराज गुरुदेव संस्कार शिबिराचं आम्ही इथे आयोजन करतो. आणि या गुरुदेव सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या. कारण हे साधं काम नाही आहे. कार्य करते हो तिला गावाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी, म्हणून हे बालगुण ही गाव बऱ्याच मोठं हे पाळतात. आपल्याला तुम्हा आम्हाला जपून ठेवायची. या समाजामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. आज तुम्ही बाहेर पाहून बघाल, आज हे छोटे छोटे आपण मुलं इतके वाईट परिस्थितीकडे चालले आहे. आताच महाराजांनी धीराची व्याख्या सांगितली की तरुण म्हणजे काय, आपल्या इंद्रियावर ताबा मिळवला जो तरुण इंद्रियोपर ताबा कर धीर हो अति धीर हो. आपल्या इंद्रियावर त्यांनी ताबा मिळवला तो वीर महाराजांनी म्हटलं आहे. आणि असे वीर आम्ही या एकनाथ महाराजांच्या या सभागृहातून आम्ही तयार करत आहोत. यासाठी ज्यांचा आम्हाला साथ म्हणजे त्याचप्रमाणे ते सौंदर्यीकरणाचं सुद्धा काम आहे. अनेक सत्संग मंडळाच्या माध्यमातून आम्ही लोकांना एका चांगल्या विचाराकडे जाण्याचं कारण या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून कार्यकर्ते आम्ही तयार करतो. कारण हातीनं घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, याची कारण एक प्रचार सोडू नका कधी. कधीही बुद्धांनी गौतम बुद्धांनी हातामध्ये तलवार घेतली नाही, परंतु प्रचारकाच्या माध्यमातून संपूर्ण देशच्या देश त्यांनी बौद्ध धर्म त्यांनी बौद्ध धर्माचे शिक्षण दिले आणि बौद्ध धर्माचा प्रचार केला. याच विचारातून आम्ही सुद्धा या नाथ महाराजांच्या कामाच्या त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा आम्ही कार्य करीत आहोत. त्यानंतर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नाथ महाराजांच्या नावावर इतके मोठे लोक आले आहेत, कुणाच्याही नावाखाली इतके मोठे लोक येत नाही. ही जी संघटना ग्राम सुधारणेचा मूल मंत्र सज्जनाने भाव एकत्र, संघटना हेची एकीचे सूत्र ग्राम राज्य निर्माण करी. आणि हे जे चांगले लोक आहेत, या चांगल्या लोकांची संघटना श्री समर्थ एकनाथ महाराजांनी केली. आणि आम्ही सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने तेवढ्याच ताकदीने ही चांगल्या लोकांची सज्जन लोकांची संघटना पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहे. आपल्याला या माध्यमातून चमत्कार सुद्धा इथे काय माहीत झाला पाहिजे. लक्षात घ्या, श्री समर्थ एकनाथ महाराज, घनश्यामजी चिंतले महाराज
यांच्या 1954 मध्ये यांच्या श्री समर्थ एकनाथ महाराज स्वप्नात आले आणि तेव्हापासून 19